नमस्कार. आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहणार आहोत ध्यानधारणेची प्राथमिक माहिती. ध्यानधारणा ही कार्यशाळा आदिशक्ती गुरुकुलने अत्यंत कमी फी मध्ये आपल्या सर्वांच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ध्यानधारणा आणि कुंडलिनी योगा या कार्यशाळेची अन्य ठिकाणी असलेली फी साधारण 10,000 पासून 15,000 पर्यंत असते. परंतु आदिशक्ती गुरुकुलची फी ही नेहमीच अत्यंत कमी असते. सर्वच प्रकारच्या ज्या काही कार्यशाळा आहेत त्या त्या सर्व कार्यशाळांची फी अतिशय कमीच असणार आहे इथून पुढे सुद्धा. मुख्य म्हणजे ही कार्यशाळा तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे आणि याचं कारण असं आहे की जीवनातल्या अनेक गोष्टींचं ज्ञान तुम्हाला या कार्यशाळेमध्ये होणार आहे. ध्यानधारणा म्हटलं की आपल्या मनात अनेक शंका, समज, गैरसमज, त्याबद्दल असलेलं कुतूहल अशा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये असतात. त्यामध्ये ह्या ज्या काही कुतूहलाच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्यामध्ये असं वाटतं की मी जमिनीपासून वर-वर जाईल, तर ही गोष्ट घडू शकते, परंतु ती साधना केल्यानंतर. लगेचच होईल अशातला भाग नाही, त्यामुळं तुम्ही तसं काही समजू नका. परंतु तरी सुद्धा आपल्या मनाला कंट्रोलमध्ये आणून नंतर आपलं मन जर का शांत ठेवायचं असेल, तर आपल्याला ध्यानधारणा शिकणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ध्यानधारणा म्हणजे आपल्या शरीरातील 7 ऊर्जा चक्रांना त्या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित करणे. मुळातच ध्यान आणि धारणा या दोन्ही शब्दांचा एकत्रित अर्थ असा होतो, की ध्यान म्हणजे लक्ष देणे आणि धारणा म्हणजे सतत, सातत्याने एखाद्या गोष्टीकडे सातत्याने लक्ष देणे म्हणजे ध्यानधारणा होय. मग आपल्या शरीरामध्ये 7 ऊर्जा चक्र असतात. त्यांची अधिक माहिती तुम्हाला या कार्यशाळेमध्ये नंतर पुढे मिळेलच. परंतु आता एवढं मी सांगेल, की या 7 ऊर्जा चक्रांवर लक्ष केंद्रित करणे, त्याचप्रमाणे 3 ज्या काही इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या आहेत, त्या 3 नाड्यांवर लक्ष केंद्रित करणे. एकूणच त्या ठिकाणी प्रकाशमान अशी ऊर्जा आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी वाटणे. त्याचबरोबर हे सगळं करत असताना श्वासावर लक्ष केंद्रित करावं लागतं. मग ते कसं करायचं? हे सगळं तुम्हाला या कार्यशाळेमध्ये शिकवलं जाणार आहे. एक प्रकारचा योगा आहे हा. ध्यानधारणा हा वेगळा विषय आहे आणि कुंडलिनी योगा हा एक वेगळा विषय आहे. हे दोन्ही विषय एकत्र करून ध्यानधारणा आणि कुंडलिनी योगा तुम्हाला शिकवला जाणार आहे. हे विषय जेव्हा एकत्र होतात, ध्यानधारणा आणि कुंडलिनी योगा हे 2 विषय जेव्हा एकत्र होतात, त्यावेळेस मात्र जी ध्यानधारणा होईल, ती अत्युत्तम प्रतीची, उच्च दर्जाची ध्यानधारणा ती होत असते. परंतु आपण मनात आणलं आणि ध्यानधारणा मला जमली असं होऊ शकत नाही. ध्यानधारणा ही शांतपणे स्टेप बाय स्टेप आपल्याला शिकावं लागतं. रोज थोड्या-थोड्या पद्धतीनं थोडा-थोडा वेळ मी तुम्हाला ध्यानधारणा शिकवणार आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी ध्यान कसं लावायचं, म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे या पद्धतीनं ध्यानधारणा पुढे आपण वाढवत नेणार आहोत. पहिल्या दिवशी जी ध्यानधारणा असणार आहे, ती फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करणे एवढीच ती असणार आहे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करून नंतर आपलं मन शांत कसं करायचं हे त्यामध्ये शिकवलं जाणार आहे. मग दुसऱ्या दिवशी केली जाणारी ध्यानधारणा कोणती आहे? तर त्यामध्ये ओंकार साधना आहे, मूलाधार चक्रावरची ध्यानधारणा आहे आणि ऊर्जा चक्र ही कशा पद्धतीनं ऊर्जामय आहेत, याच्याबद्दल आपल्याला त्यामध्ये माहिती मिळणार आहे. यामध्ये जी कुंडलिनी शक्ती असते, ती कुंडलिनी शक्ती कुठे आहे? 7 चक्र कुठे आहेत? या 7 चक्रांचे रंग कोणते आहेत? त्यांच्या पाकळ्या कोणत्या आहेत? त्यांचे बीजमंत्र कोणते आहेत? त्यांच्या देवता कोणत्या आहेत? त्यांचे फायदे कोणते आहेत? यासारखी रोज
थोडी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे आणि ही जी माहिती आहे ती साधारण आपण कार्यशाळेला सुरुवात केल्यानंतर पहिला पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं तुम्हाला ही अशा पद्धतीची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे वेगवेगळ्या विषयांवर आणि उरलेले 45 मिनिटं जे आहेत ते ध्यानधारणेची प्रॅक्टिस करणे, नंतर ती तुम्हाला शिकवणे याच्यासाठी आपल्याला वेळ जाणार आहे. 15 मिनिटं शिकवण्यात जाणार आहे आणि 30 मिनिटं ध्यानधारणेमध्ये जाणार आहेत. परंतु पहिल्या दिवशीच ध्यानधारणा जमेल असं अजिबात होत नाही. तर त्यामुळे पहिल्या दिवशी काही भाग तुम्हाला जमणार आहे, दुसऱ्या दिवशी काही भाग, तिसऱ्या दिवशी काही भाग, मग असं करत तुम्हाला अ, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी तुम्हाला ध्यान लागायला सुरुवात होते. पहिल्या दिवशी मात्र ध्यान कदाचित लागू शकत नाही, परंतु थोडीशी सुरुवात मात्र होते. त्याचप्रमाणे पहिला तुम्ही आल्यानंतरचे जे पहिले 45 मिनिटं आहेत, त्या पहिल्या 45 मिनिटांमध्ये ध्यानधारणेबद्दलची अधिक माहिती तुम्हाला तिथे दिली जाणार आहे. यामध्ये मानवी शरीरामध्ये सप्तचक्र कोठे असतात, ही चक्र हाडाची आहेत, मांसाची आहेत, की ऊर्जेची आहेत? ही चक्र नेमकी कशाची आहे? त्याचबरोबर ही चक्र कोठे आहेत? शरीरात कोठे आहेत? त्यांचे देवता वगैरे त्याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत. मग त्याचबरोबर अतिशय महत्वाचा असलेला भाग म्हणजे दीक्षाविधी. मग तुम्हाला वाटते का एवढी मी मोठी आहे म्हणून? मी सर्वसामान्य गृहिणी आहे आणि दीक्षा देण्याचा अधिकार हा खूप मोठ्या महान विभूतींना असतो. सामान्य व्यक्तींना हा अधिकार नाही. त्यामुळे तुम्हाला जी दीक्षा दिली जाणार आहे ती गुरु दत्तात्रेयांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. मग त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीनं ही दीक्षा तुमच्यापर्यंत येत असते. मग दीक्षा म्हणजे काय? आणि ही दीक्षा दिल्यानंतर तुमच्या शरीरात काय फरक होतात? दीक्षा म्हणजे काय आहे हे थोडक्यात सांगते. दीक्षा म्हणजे तुमचं संपूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन निर्माण होणे. दीक्षा म्हणजे तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये कलर्स निर्माण होणे. दीक्षा म्हणजे तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होणे. या सगळ्याला एकत्रितपणे दीक्षा असं म्हणतात. मग ही जी दीक्षा आहे ती देण्यासाठी मी एवढी स्वतःला मोठी समजत नाही. मी फक्त मार्गदर्शन करते त्या ठिकाणी. प्रत्यक्ष गुरुदेव दत्त महाराजांच्या माध्यमातून ही दीक्षा तुमच्यापर्यंत पोहोचते. ही दीक्षा जेव्हा तुम्हाला मिळते त्यावेळेस तुम्ही स्वतः सगळेजण मला सांगता की मॅडम आमच्या शरीरामध्ये व्हायब्रेशन जाणवले, आमच्या हातांमध्ये व्हायब्रेशन जाणवले, संपूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन जाणवले, संपूर्ण शरीर ऊर्जामय वाटलं आणि हे तुम्ही स्वतः तुमच्या तोंडानं मला सांगणार आहात. आणि हे सगळं दीक्षाविधीमध्ये होतं. या सगळ्याचे करते करविते माझे गुरुदेव दत्त महाराज, आपल्या सर्वांचे गुरुदेव दत्त महाराज आहेत. ते तुम्हाला हे ज्ञान देतील, त्याचप्रमाणे दीक्षा सुद्धा ते देतील. म्हणजे ते आपल्यासाठी इथं येतील म्हणजे असं आहे का? ते म्हणजे भक्ताच्या हाकेला नेहमीच देव धावून येत असतो. परंतु त्यांना हुकूम आपण नाही सोडू शकत. त्यांना विनंती करून आपण बोलवून घ्यायचे, ते येतात. म्हणजे हे काही कुठलं असं प्लॅनचेट वगैरे नाही. ही अतिशय सुंदर पद्धती आहे आणि या सुंदर पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला गुरुदेव दत्त महाराज तुम्हाला दीक्षा देतील आणि ती दीक्षा त्याचा अनुभव घेण्यासाठी तरी तुम्ही अगदी यावं अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे. त्याचप्रमाणे ओंकार साधना कशी करायची, ओंकार साधनेचे फायदे काय होणार आहेत, हे सुद्धा त्यामध्ये सांगितलं जाईल. सप्तचक्र साधना सुद्धा कधी करायची, किती वेळ करायची, 1 तास करायची का 10 मिनिटं करायची, कोणी करायची, किती वयाच्या व्यक्तींनी करायची, असे अनेक प्रश्न आहेत. त्यावेळेस आसन कोणतं घ्यायचं, हे सगळं सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे
सप्तचक्र साधना आणि षटचक्र साधना या दोन्हीमध्ये काही ना काहीतरी फरक आहे. मग षटचक्र साधना कोण करू शकतं आणि सप्तचक्र साधना कोण करू शकतं, यामध्ये काही ना काहीतरी फरक असल्यामुळे त्या विषयावर सुद्धा मला बोलावं लागणार आहे. सप्तचक्र साधना वेगळी आहे, षटचक्र साधना वेगळी आहे आणि मग ती त्यामध्ये फरक काय आहे, हे सांगितलं जाणार आहे. साधना करत असताना तुम्हाला अ, म्हणजे अनेकांना असं वाटतं, की कुंडलिनी योगा आपल्याला कसा करायचा? हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर कुंडलिनी शक्ती कुठे आहे? आणि ऊर्जा चक्रांवर ध्यान कसं करायचं? मन एकाग्र कसं करायचं? हे सर्व काही या कार्यशाळेमध्ये शिकवलं जाणार आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे जन्म-मृत्यूचे रहस्य. जन्म जेव्हा हे चक्र कधी होतात आणि हे चक्र समाप्त कधी होतात. मानवी शरीरामध्ये असलेले सर्व चक्र त्या त्या चक्रांची निर्मिती कधी आणि समाप्ती कधी याच्याबद्दलचं अत्यंत महत्त्वाचं ज्ञान आहे. त्याचप्रमाणे या ऊर्जा चक्रांमुळे आपल्या शरीराला आणि एकूणच जीवनाला अनेक फायदे होतात. ते कोणते? पहिली गोष्ट आपलं आरोग्य चांगलं राहतं. दुसरी गोष्ट, आपलं मन स्थिर राहतं. आपण शांत राहू शकतो. विचार शांत राहू शकतात. आपण शांतपणे आपलं आपलं काम आपण करत राहतो. त्याचप्रमाणे भौतिक जीवन जगत असताना योग्य मार्ग दाखवण्याचं कार्य या साधनेमुळे आपल्याला हळू पुढे साध्य होतं. त्याचप्रमाणे पारलौकिक म्हणजे परमेश्वराशी अनुसंधान कसं साधायचं, ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. आध्यात्मिक महत्त्व फार मोठं आहे आणि मग हे आध्यात्मिक महत्त्व सुद्धा तुम्हाला त्यामध्ये कळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेली ही प्राणशक्ती शरीरामध्ये नेमकी कुठे आहे? आत्मा म्हणजे काय? प्राण म्हणजे काय? मन म्हणजे काय? निर्गुण निराकार परमेश्वर म्हणजे काय? सगुण साकार परमेश्वर म्हणजे काय? स्थूल देह म्हणजे काय? सूक्ष्म देह म्हणजे काय? अनेक गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या तुम्हाला ह्याच्यामध्ये समजणार आहेत. त्याही बरोबर एक महत्वाचा भाग म्हणजे आपल्या स्वतःचं नशीब आपण तयार करू शकतो. तुम्ही ह्या जन्मी जो काही जन्म घेऊन आलेला आहात, तुम्ही ह्या जन्मी जर का मोठे श्रीमंत असाल, तर मागच्या जन्मी तुम्ही काय कर्म केले? आणि जर का तुम्ही ह्या जन्मी जर का तुम्हाला चांगलं नशीब मिळालं नसेल, तर तुम्ही मागच्या जन्मी काहीतरी वाईट कार्य केलेलं असतं. मग अशा वेळेस हे मागच्या जन्मीच्या तुम्ही केलेल्या कर्मामुळे तुम्हाला हा जन्म मिळालेला आहे. मग या जन्मी कसं कार्य करायचंय? या जन्मी केलेल्या कार्यामुळे तुम्हाला पुढील जन्म तरी चांगला मिळेल. त्याचबरोबर आहे हा जन्म सुद्धा तुमचा पुष्कळ चांगला होऊ शकेल आणि त्यासाठी तुम्हाला अ, कर्म म्हणजे काय? संचित कर्म म्हणजे काय? प्रारब्ध कर्म म्हणजे काय? भोग म्हणजे काय? संचित कर्मामुळे पुढचा जन्म कसा मिळतो? मोक्ष म्हणजे काय? मग पुढच्या जन्मीचा जो काही अ, जन्म आहे, तर आपल्याला लगेच मोक्ष मिळेल असं मला सांगता येणार नाही. कोणाला मोक्ष मिळेल आणि कोणाला नाही. परंतु जर का जन्म मिळाला आपल्याला, तर तो चांगला जन्म मिळाला पाहिजे आणि म्हणून आपल्याला ही ध्यानधारणा करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अ, की स्वतःचं नशीब आहे या जन्माचं आणि पुढील जन्माचं सुद्धा चांगलं नशीब आपण कसं तयार करायचं आणि यासाठी आपल्याला परमेश्वराबरोबर अनुसंधान कसं साधायचं, नामस्मरणाचे नेमके फायदे काय होतात? हा विषय तर तुम्हाला अजिबात माहिती नसेल. मी थोडक्यात सांगते नामस्मरणाचे फायदे काय? की आपल्या मनामध्ये हजारो विचार येतात, चांगले विचार येतात आणि वाईटही विचार येत असतात.
हे विचार आपण थांबवू शकत नाही. ह्या विचारांना कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे. नको नको ते चांगले आणि वाईट, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार येतात, की परमेश्वरानं आपल्याला सांगितलंय, आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे, की मुळात मनामध्ये जास्त विचार येऊ द्यायचे नाहीत. मन हे कसं असलं पाहिजे? शांत असलं पाहिजे. परंतु तसं कधीच होऊ शकत नाही आणि आपण सतत, सतत एका मिनिटाला कमीत कमी 50-60 विचार आपण करतो. मग एका दिवसाला आपण 86,400 विचार करतो. मग हे एवढे विचार आपण करतो, मग त्याचे अनेक तोटे होतात जास्त विचार करण्याचे. आपल्याला सवय लागून गेलेली आहे रात्रंदिवस विचार करणे. रात्रंदिवस कुठल्या ना कुठल्या विषयावर चर्चा करणे. रात्रंदिवस डोक्यामधले चक्र हे फिरत राहतात. आणि हे चक्र कुठेतरी थांबले पाहिजे आणि परमेश्वराबरोबर अनुसंधान साधलं पाहिजे. यासाठी नामस्मरण अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर अनुसंधान म्हणजे नेमकं काय? अनुसंधान म्हणजे आपण आणि परमेश्वर यांच्यामध्ये असलेला एक पूल आहे. आपण आणि आपला आराध्य दैवत किंवा आपण आणि आपला परमेश्वर या दोघांच्या मध्ये एक प्रकारे एक ब्रिज तयार केला जातो आणि त्यामुळे आपण परमेश्वराबरोबर अनुसंधान साधू शकतो. आता बघा, संधान साधणे म्हणजे काय? हे तर सगळ्यांना माहिती आहे. मी त्याच्याबरोबर संधान साधतो. संधान याचा अर्थ काय? आपण रोजच्या बोलीभाषेत सुद्धा आपण म्हणतो, की संधान साधणे म्हणजे एखाद्याला भेटणे, एखाद्याशी बोलणे, असाच त्याचा अर्थ होतो. मग अणु म्हणजे काय? अणु म्हणजे परमेश्वर आणि मी या दोघांमध्ये एका अणु एवढंच अंतर असतं. म्हणजे मी आणि परमेश्वर या दोघांमध्ये काही अंतरच नाही. मी आणि परमेश्वर आम्ही दोघं अत्यंत जवळ आहोत. आम्ही दोघं एकमेकांशी सतत बोलत आहोत. आम्ही दोघं एकमेकांना सतत सांगत असतो. परमेश्वर म्हणजे माऊली आहे, ती आई आहे. जसं एखादं छोटं मूल आपल्या आईशिवाय राहू शकत नाही, तसं आपण आपल्या परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. दिवसामध्ये तुम्ही इतर विचार कराल, आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपलं भौतिक जीवन सुद्धा जगायचंय. आणि आपलं भौतिक जीवन जगत असताना आपले कर्म आणि आपलं जे कर्तव्य आहे, ते आपल्याला करणं भाग आहे. आपण संसार करतोय. परंतु संसारात राहून सुद्धा परमेश्वराबरोबर, परमेश्वराच्या भेटीची ओढ लागणे, परमेश्वराबरोबर अनुसंधान साधणे, हे कार्य साध्य करण्यासाठी आपल्याला नामस्मरण अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपण परमेश्वराच्या भेटीची ओढ लागते आपल्याला आणि परमेश्वर आणि आपण याच्यामध्ये एका अणु एवढं अंतर राहतं आणि म्हणून या गोष्टीला अनुसंधान असं म्हटलेलं आहे. हे सगळं साध्य होतं ते फक्त ध्यानधारणेच्या माध्यमातून आणि त्यामुळेच तुम्ही ध्यानधारणा शिकूनच घ्या. ही कार्यशाळा फक्त वर्षातून एकदा होते. नवरात्राचे 9 दिवस मी ही कार्यशाळा घेते आणि या 9 दिवसांच्या नंतर पुन्हा मी पुढच्या वर्षी पुन्हा नवरात्रातच मी ही कार्यशाळा घेईन. पुन्हा ही कार्यशाळा होणार नाही. तर त्यामुळे तुम्ही ही कार्यशाळा अगदी नक्की करा. या कार्यशाळेमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग दिल्या जाणार आहेत, नोट्स दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्याच्यात दिले जाणार आहे. त्यामुळं आता सर्टिफिकेटचं इतकं महत्त्व ह्यामध्ये नाही. परमेश्वर महत्त्वाचा का सर्टिफिकेट महत्त्वाचं? परंतु ठीक आहे, मी तुम्हाला सर्टिफिकेट नक्की याच्यामध्ये देणार आहे आणि हे जे रेकॉर्डिंग आहे, मी जे बोलते ते रेकॉर्डिंग तुमच्याकडे 3 महिने राहील. आणि 3 महिन्यानंतर मात्र तुम्ही अ, हे रेकॉर्डिंग तुमच्याकडून कट होईल. परंतु या 3 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना रेकॉर्डिंग दाखवा. नंतर तुम्हालाच काही शंका असतील, तर पुन्हा-पुन्हा तुम्ही हे रेकॉर्डिंग ऐका. त्याचप्रमाणे ध्यान लावायचं आहे. मग ध्यान लावण्यासाठी काही प्रॅक्टिसचे व्हिडिओ तुम्हाला दिले जाणार आहे. मग प्रॅक्टिस कशी करायची?
ध्यानाची प्रॅक्टिस कशी करायची? तर तुम्ही अशा वेळेस तुमच्या कानाला हेडफोन लावा आणि कानाला हेडफोन लावून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला जर का 30 मिनिटं करायची असेल तर करू शकता. एखाद्याला जास्त वेळ आवड असेल तर त्या व्यक्ती तुम्ही जास्त वेळ सुद्धा ही साधना करू शकता. परंतु एखाद्याकडे वेळच नाहीये, परंतु साधना करायची आहे, अशा वेळेस या व्यक्तीनं साधारणपणे एक 15 मिनिटाची साधना करावी. असा माझा तुम्हाला सल्ला राहील. तर अत्यंत सुंदर असं हे जीवनाचं जन्म-मृत्यू रहस्य आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जाणार आहेत, ज्या मी तुम्हाला आत्ता सांगू शकले नाही. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहे. रोज तुम्ही आल्यानंतर साधारण 45 मिनिटं तुम्हाला इतर माहिती सांगितली जाणार आहे आणि उरलेले 45 मिनिटं तुमच्याकडून ध्यानाची प्रॅक्टिस करून घेणे, तुमच्या शंकांचं निरसन करणे आणि नंतर सगळ्यात शेवटी ध्यान लावणे. अशा पद्धतीनं ही कार्यशाळा असणार आहे. रोज थोडं-थोडं शिकवलं जाणार आहे. एकदम पहिल्या दिवशी तुम्हाला जर मी म्हटलं, "चला आता मूलाधार चक्रावर लावा, चला आता तुम्ही स्वाधिष्ठान चक्रावर ध्यान लावा." असं जर मी तुम्हाला सांगितलं सगळंच, तर अशा वेळेस तुम्हाला हे या गोष्टी जमणार नाही. म्हणून पहिल्या दिवशी थोडं, दुसऱ्या दिवशी थोडं, तिसऱ्या दिवशी थोडं या पद्धतीनं तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला नक्कीच ही कार्यशाळा नक्कीच आवडेल, असं मला वाटतं. तर आता मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. नक्कीच या कार्यशाळेला तुम्ही सर्वांनी ॲडमिशन घ्या. धन्यवाद.